नमस्कार. मी सचिन देशमुख आणि आपण बघताय सायास एक प्रयत्न. वाचाल तर वाचाल हे आपण कधीतरी ऐकलं असेल, कुठेतरी वाचलंही असेल. खरंच आहे ना? लोक आपली यशोगाथा लिहितात, कोणी चरित्र लिहितं, कोणी इतिहास लिहितं. ज्याची ज्या विषयात रुची आहे, ज्याला ज्या विषयाचं ज्ञान आहे, ते सर्व लिहित असतात. वाचन केल्याने आपल्या ज्ञानाचे कक्षा रुंदावतात. आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते. आपली वैचारिक प्रगल्भता वाढते. तसेच आपण संवेदनशील सुद्धा होतो. पण आपण ज्यांचं साहित्य वाचत असतो, आपण ज्यांचं लिखाण वाचत असतो, त्यांनी ते कसं बरं लिहिलं असेल? त्यांनी सुद्धा काहीतरी वाचन केलं असेलच. पण सर्वांच्या मनाचा ठाव घेणारी, आपल्या हृदयावर पिढ्यानपिढ्या राज्य करणारी, आपल्याला मार्गदर्शन करणारी अशी साहित्य निर्मिती जेव्हा होते, तेव्हा त्यामागे मात्र निश्चितच चिंतन असतं. त्यांना हे सर्व चिंतनानेच स्फुरलेलं असतं, असं मला वाटतं. म्हणजे वाचन ज्या प्रकारे माणसाला प्रगल्भ बनवतं आणि संवेदनशील बनवतं, त्याच प्रकारे चिंतनामुळे माणूस लिहिण्यास प्रवृत्त होतो. मी आता हे YouTubeला नवीन व्हिडिओ बनवतोय. समाजात वेगवेगळ्या घडामोडी होत असतात. अनेक विषय असतात. अनेक विचारधारा, विचारप्रवाह असतात. ज्यामध्ये अनेक लोक आपापल्या पद्धतीने व्यक्त होत असतात. आपणही त्यावर नक्कीच काही ना काहीतरी विचार करतच असतो. त्यावर मला असं वाटलं, की माझे पण काही व्ह्यूज त्यावरचे सांगावे, माझे विचार सांगावे आणि त्यात काही सुवर्णमध्य साधता येतो का, असा एक प्रयत्न करावा. म्हणून मी माझ्या चॅनलला सुद्धा नाव देतोय, की सायास. म्हणजे मी एक प्रयत्न करणार आहे, की विविध विचारधारा जरी असल्या, तरीही पण त्यांचं साम्य कसं असतं. विविध टोकाच्या जरी विचारधारा वाटत असल्या, तरी त्यांचा उद्देश काय असतो? तर मानवहित करणे, मानवाचे कल्याण करणे. त्यासाठी मी आता हे एक उदाहरण घेतलंय. हे बघा, इथे हे चित्र आहे. त्यामध्ये एक बाजू काळी आणि एक बाजू पांढरी आहे असं वाटतं. पण जर त्याच्या मध्ये जिथे दरी झालेली आहे, म्हणजे जिथे जास्तच कट्टरता निर्माण झालेली आहे, ती जर आपण झाकून ठेवली किंवा ती तर समरस झाली, तर मात्र त्या दोन्हींचा रंग एकच आहे, असं सिद्ध होतं. मला असं वाटतं, की विविध विचारधारा सुद्धा अशाच असतात. तर कुणाला असं वाटू शकतं, की म्हणजे जे माझे परिचित आहेत त्यांना किंवा माझे पुढचे व्हिडिओ बघून कोणाला असं वाटू शकतं, की माझ्यावर हिंदुत्ववादी विचारांची छाप आहे. तर मी हे सांगू इच्छितो, की मी कुठलाही वादी नाही आहे. वादी म्हटलं म्हणजे त्या विचाराला खूप कट्टर असतो आपण. तेच काय ते बरोबर असं असतं. त्यामुळे वादी वगैरे नाही आहे. पण हां, मी हिंदुत्वाचा पुरस्कर्ता मात्र नक्कीच आहे. का आहे? कारण हिंदुत्व हे मानवतेच्या अधिक जवळ जाणार आहे असं मला वाटतं. हिंदुत्वाचा पुरस्कर्ता असल्यामुळे मी कोणाचा द्वेष करत नाही आणि माझी मतं कोणावर लादत नाही. हे एक त्याचं थोडंसं प्रमाण आहे. पुढील व्हिडिओमधून सुद्धा ते सिद्ध होतच राहील. माझी मध्यममार्गी भूमिका कशी आहे? हे सांगण्यासाठी मी एक 5-1 वर्षापूर्वी एक कविता केली होती. ते एक सांगतो म्हणजे आपल्यालाही थोडासा अंदाज येईल. मी कोण आहे? उजव्यांच्या रांगेत शेवटचा मी, डाव्यांसाठी मात्र कट्टर उजवा आहे. जहालांच्या रांगेत शेवटचा मी, मवाळांसाठी मात्र कट्टर जहाल आहे. पुरुषप्रधानांच्या रांगेत अखेरस मी, स्त्रीवाद्यांसाठी मात्र कट्टर पुरुषप्रधान आहे. आस्तिकांच्या रांगेत अखेरीस मी, नास्तिकांसाठी मात्र कट्टर भक्त आहे. हिंदुत्वाच्या रांगेत कुठेही असलो तरीही सेक्युलरांसाठी मात्र मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. डावा उजवा मवाळ जहाल, पुरुष स्त्री, आस्तिक नास्तिक, सेक्युलर आणि हिंदुत्व सगळ्यांमध्ये एकच तत्व, निसर्ग तत्व, मानव तत्व. या दोन्ही माझ्या बाजू आहेत. मला इथे बाहू म्हणायचे, दोन हात म्हणायचे. दोन्ही माझ्या बाजू आहेत. एक नसेल तरी मी अपूर्ण आहे. दोन्ही बाजू सांभाळणारा मी एक संपूर्ण देह आहे. आणि मानवहिताच्या सर्वच बाजू नियमितपणे सांभाळणारा, तरीही कोणाला न कळलेला मी समाजपुरुष आहे. मी समाजपुरुष आहे. हे सांगण्याचं कारण एवढंच होतं, की मी कुठल्याही एका विचारधारेला कट्टर असा नाही आहे. मला असं वाटतं, की जी योग्य बाजू असेल त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. पण असं असताना सुद्धा
काही गैरसमज निर्माण झालेले असतात, त्यातून संघर्ष तयार होतात. ते संघर्ष टाळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. सुरुवातीला जे विचार आणि चिंतन यावर सांगितलं होतं, त्यावर मला असं वाटतं, की एखाद्या विचाराचा निर्मिक कोणी नसतो. विचार हे सतत सुरू असतात. विचारांचा स्रोत हा अखंड आणि अविरत असतो. कोणाच्या तरी मनात तो एखाद्या वेळेस स्पर्शून जातो आणि तो विचार प्रथम व्यक्त करतो. त्यामुळं एखाद्याने जर प्रथम काहीतरी सांगितलं, तर तो त्या विचारांचा प्रथम उद्गाता असतो, प्रथम लेखक असू शकतो. पण त्याने तो विचार निर्माण केला, त्यावर त्याचाच अधिकार आहे, असं मात्र नसतं. काल हे सगळं व्यक्त करणारी व्यक्ती कोणीतरी होतं, आज या पिढीतले अजून कोणीतरी आहेत, उद्या आणखी कोणीतरी असतील. हा स्रोत असा अखंड सुरू असतो आणि आपण त्यावर व्यक्त होत राहणं हे गरजेचं असतं. त्यातून समाजाचं काही चांगलं करता येईल, तर त्यासाठी आपण आपले प्रयत्न करत राहिले पाहिजे. नमस्कार.